नमस्कार. आताच सर्वोच्च न्यायालयाने दिलेला वडियाला प्रभाकर राव आणि इतर विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार हा अतिशय महत्त्वाचा निर्णय मी आपल्या समोर घेऊन आलो आहे. या प्रकरणातील निकालावर आधारित एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि रंजक अशी माहिती मी तुमच्यापर्यंत आज देणार आहे. विषय आहे महसूल नोंदी म्हणजे मालकी हक्क नव्हे. आपल्यापैकी अनेकांना 7/12 आपल्या नावावर झाला, फेरफार झाला की असं वाटतं की ठीक आहे, आपल्या नावाची जमीन झाली, आपण त्याचे पूर्ण मालक झालो, परंतु तरी देखील आपण त्याचे मालक नाही असं सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सांगितलंय. म्हणूनच हा व्हिडिओ पुन्हा एकदा मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर नमस्कार मंडळी, ज्यांनी कोणी अजूनही माझा ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, बेल आयकॉन दाबा. तर आजच्या आपल्या जमिनीच्या व्यवहारात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अतिशय एका कायदेशीर तत्वावर आपण चर्चा करणार आहोत. अनेकदा आपल्याला वाटतं की 7/12 उतारा किंवा महसूल नोंदीवर माझं नाव आलं म्हणजे मी त्या जमिनीचा मालक झालो, परंतु सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निकालात हे स्पष्ट केले आहे की महसूल नोंदी हे मालकी हक्काचे पुरावे नाहीत. हा निकाल अतिशय महत्त्वाचा आहे कारण ह्या कदाचित तुमच्या स्वतःच्या जमिनीला देखील लागू असू शकतो. तर या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की तेलंगणामधील कलवलनगर गावातील सुमारे 600 एकर जमिनीशी संबंधित हा निकाल आहे. 1950 मध्ये एका गॅझेट नोटिफिकेशनद्वारे सरकारने जमीन राखीव वनक्षेत्र म्हणजे रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून घोषित केली होती. तर अर्जदारांचा असा दावा होता की जमीन त्यांच्या पूर्वजांना 1931 आणि 32 मध्ये निजाम काळात पट्टा म्हणून मिळाली होती आणि आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी त्यावेळी ती फैसल पट्टी, पाहणी आणि वसुली बाकी यासारख्या अनेक महसुली नोंदी सरकारला सादर केल्या होत्या, परंतु सरकारने त्या मानल्या नाही. आणि खालच्या न्यायालयाने असे निर्णय दिले म्हणजे जॉईंट कलेक्टरने 2003 साली असं सांगितलं की महसूल अधिकाऱ्यांनी अर्जदारांचा दावा फेटाळून लावला आणि त्यांनी सांगितलं की अर्जदाराकडे मूळ पट्टा किंवा मालकीचा मुख्य दस्तऐवज नाही, केवळ महसूल नोंदीच्या आधारे वनजमिनीवर मालकी सांगता येत नाही. त्याच्या विरुद्ध उच्च न्यायालयात ती मंडळी गेली. सिंगल बेंचने सांगितलं की आंध्र प्रदेशातील ह्या न्यायाधीशांनी अर्जदारांच्या बाजूने निकाल दिला आणि सांगितलं की वन विभागाची कार्यवाही रद्द होते. परंतु उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे म्हणजे 2 न्यायाधीशांच्या पुढे जेव्हा हा निर्णय गेला तेव्हा त्यांनी तो फिरवला आणि स्पष्ट केलं की प्राथमिक कागदपत्रांशिवाय मालकी हक्क सिद्ध होऊ शकत नाही. त्याच्यामुळे एका बेंचने दिलेला निर्णय हा चुकीचा आहे. त्याच्या विरुद्ध लोक परत सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि न्यायमूर्ती SVN भट्टी यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर अंतिम शिक्कामोर्तब केले. न्यायालयाने काही महत्त्वाचे मुद्दे मांडले जे खूप महत्त्वाचे आहेत. मुद्दा क्रमांक 1, महसूल नोंदींचा उद्देश. महसूल नोंदी किंवा 7/12 हे केवळ राजकोषीय उद्देशासाठी असतात, म्हणजे ज्याचे नाव तिथे आहे त्याने सरकारला शेतसारा भरावा इतकाच त्याचा अर्थ असतो. मुद्दा 2, मालकी हक्क नाही. महसूल नोंदी हा मालकी हक्काचा दस्तऐवज नाही. फेरफारमुळे कोणाचाही मालकी हक्क निर्माण होत नाही किंवा संपत नाही. मुद्दा नंबर 3, पुरावा मूल्य काय आहे, तर महसूल नोंदींना केवळ पोजेशन किंवा ताब्याचा अंदाज देऊ शकतात पण मालकीचा पुरावा ते देऊ शकत नाहीत. आणि मुद्दा 4 की रेट याचिकेला मर्यादा आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की जमिनीच्या मालकी हक्कासारखे गंभीर वाद रेट याचिकेतर्फे सोडवता येत नाहीत. अशा वादांसाठी दिवाणी न्यायालयातच रितसर खटला भरणं आवश्यक आहे, कारण रेट चाचणीमध्ये किंवा रिट हिअरिंगमध्ये ते शक्य होत नाही. तर सर्वोच्च न्यायालयाने अर्जदाराचे अपील फेटाळून लावण्याने स्पष्ट केले की 7/12 टॅक्सची पावती हा मालकीचा पुरावा नाही. खरेदी खत, बक्षीसपत्र, हक्क सोडपत्र, मृत्यूपत्र हेच खरे मालकी हक्काचे कागद आहेत. नाव आपलं 7/12 आहे पण खरेदी खत नाही. कोर्टाने तुमच्याकडे विक्री खत किंवा मूळ पट्ट्यासारखे प्राथमिक मालकी दस्तऐवज नाही तोपर्यंत केवळ महसूल नोंदीच्या जोरावर तुम्ही कुठल्याही जमिनीवर आपला मालकी हक्क सांगू शकत नाही. तर जमिनीचे व्यवहार करताना केवळ 7/12 आपण पाहतो, त्या जमिनीची मूळ मालकी कागदपत्र तपासणे किती गरजेचे आहे हे या निकालावरनं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. म्हणून जमीन घेताना किंवा विकताना वकिलाकडून टायटल सर्च करून घ्या. फक्त 7/12 किंवा तत्सम महसुली नोंदींवर विश्वास ठेवू नका. महसुली नोंदी कशाही, कुठेही, कधीही, कुणीही, कुठल्या उद्देशाने केल्या असतात सांगता येत नाहीत. आणि अशा नोंदींमध्ये जर सरकारने काही चुका केल्या असतील तर तुम्हाला मालकी हक्क तर नाही मिळत. तर मित्रांनो, हा होता अतिशय महत्त्वाचा विषय की महसूल नोंदी ह्या मालकी हक्काचा पुरावा नाही. दुर्दैवाने अनेकांना तसं वाटत असतं. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा तुमच्यापर्यंत मी घेऊन येतच राहीन. आणि ते पाहण्यासाठी माझा हा चॅनेल ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन हा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा आणि लाईकही करा. धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल.